आरोपी आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी ज्यांनी पोराला वाचवण्याचा प्रयत्न केला त्या मॅटरची सीबीआय चौकशी व्हावी आणि त्या घटनेला आणि त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांवर आणि जे पोराच्या बरोबर आहे साथीदार त्यांच्यावर सगळ्यांवर कारवाई व्हावी अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो, मागणी करतो की त्या जी संबंधित जी घटना आहे सर ती फक्त हत्यापर्यंत मर्यादित नाही. ती घटना तर अशी सुरू होते की 27 तारखेला ती पोरगीला चाकू मारण्यात आला. 27 नसतो 26 तारखेला 26 ते 25 तारखेला ती पोरगीला चाकू मारण्यात आला. 27 तारखेला गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल करून त्या आरोपीला छोडण्यात आला. साहेब आरोपीला छोडून दिलं. मग त्याच्यानंतर राजकीय प्रेशर पडला, त्या आरोपीला अजून अरेस्ट केला आणि 307 दाखल केली. अशी ती घटनेची पार्श्वभूमी असं मारून डायरेक्ट गुन्हा दाखल केला तसं नाही. पोराला कुठेतरी वाचवण्यात आलंय आणि जे फक्त तो पोरगा एकटा आरोपी नाही आम्हाला तर असं वाटतो, असा संशय आहे की त्याच्या बरोबर अजून काहीतरी लोक आहेत आणि असे महाराष्ट्र असो त्याच्यामध्ये एक घटना नाही. महाराष्ट्रामध्ये पहिले बी अनेकदा अशी घटना घडली आहेत आणि आता पहिले मुंबई, नाशिक, पुणे इकडे घडायचे ते आपल्या संदर्भात आपल्या नंदुरबार जिल्ह्यात घडते. ते कदाही खपून घेणार नाही आम्ही हिंदुत्ववादी संघटना. आणि साहेब ती मलोनी इथे एक घटना घडली 27 तारखेला. अनुसूचित समाजातील एक पोरगीला चाकू मारून हत्या करण्यात आली. तर ती घटना अशी नाही की फक्त हत्या करण्यात आली. सगळ्यात पहिले तर आरोपीला वाचवण्यात आलं. आरोपीवर एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याची जामीन करण्यात आली. मग राजकीय प्रेशर पडला, मग त्या आरोपीला अटक केलं आणि मग त्याच्यावर 307 दाखल करण्यात आली. मग जेवढ 1 ते 2 तारखेच्या दरम्यान ती पोरगीच्या डेड झाली. तर आमची आता तहसीलदार साहेबांना मागणी केली की त्या पार्श्वभूमीची घटना आहे तिच्यावर सीबीआय चौकशी लागावी, नाही तर अन्यथा हिंदू संघटना त्या घटनेच्या वर सीबीआय चौकशी नाही लागली तर आंदोलन करू. का की ती घटना फक्त हत्या मर्यादित नाहीये. सगळ्यात पहिले तर आरोपीला वाचवण्यात आला आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर आणि जेही डिपार्टमेंट आहेत आणि जेही ते पोरांना पाठीशी घालत होते त्या लोकांवर सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हावे. सीबीआय चौकशी लवकर तर लवकर व्हावी अशी मागणी हिंदू संघटनांनी आज केली. सीबीआय चौकशी नाही लागल्यासवर आम्ही 4 ते 5 दिवसाच्या अंतर्गत या पोलीस स्टेशनच्या बाहेर, तहसीलदार ऑफिसच्या बाहेर आंदोलन करू आणि जे घटनेचे आरोपी आहेत त्यांनाही सांगतो की तुम्ही तुमच्या गाडीत दम असेल ना तर आमच्यावर, आमच्या छातड्यावर वार करा, आमच्या मुलींना टार्गेट करू नका. संपूर्ण महाराष्ट्रात अशी एक घटना नाही. मुंबईमध्ये घडली, पुण्यामध्ये घडली, भारतात दिल्लीत घडली. तर मी तुम्हाला सांगतो वार आमच्यावर, आमची बहिणीला टार्गेट करू नका. आम्हीही तुम्हाला वारनी उत्तर देऊ. आता ही घटना जी घडली याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अशी घटना घडायला हवी नाही, नाहीतर हिंदू संघटना उग्र रूप धारण करेल हे निश्चित आहे. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. जय श्रीराम.